मंडळी, जमिनीचे व्यवहार म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहतात ते जुने पिवळे पडलेले कागद. हो, आणि त्यावरचे ते शब्द वाचताना अक्षरशः घाम फुटतो. अगदी खरंय. टिपण बुक म्हणजे काय? आकारबंद कशाला म्हणतात? अधिकार, अभिलेख आणि पक्का सूड या शब्दांचा खरा अर्थ काय? आज आपण या अशा 16 अत्यंत कळीच्या आणि गुंतागुंतीच्या शब्दांची उकल करणार आहोत. हे शब्द प्रत्येक शेतकरी आणि जमीन मालकासाठी जणू परवलीचे शब्द आहेत. नक्कीच. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी तुम्हाला भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नमस्कार. नमस्कार. आजच्या या विशेष सखोल चर्चेत स्वागत आहे. आज या महसुली दस्तऐवजांच्या जंजाळातून मार्ग काढण्यासाठी आपल्यासोबत एक अत्यंत अनुभवी मार्गदर्शक आहेत. मॅडम, या चर्चेत स्वागत. खूप खूप धन्यवाद. एक सार्वजनिक धोरण आणि महसूल विश्लेषक म्हणून गेली अनेक वर्षे काम करताना अनेक गुंतागुंतीची प्रकरणे मी जवळून हाताळली आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलमांचा आधार घेत आणि माझ्या प्रशासकीय अनुभवाच्या शिदोरीतून आज आपण जमिनीच्या या क्लिष्ट कागदपत्रांचा खऱ्या अर्थाने कीस पाडणार आहोत. हे खूप गरजेचं आहे. हो ना, कारण लोकांचा यात खूप गोंधळ उडतो आणि योग्य माहिती अभावी अनेक पिढ्यांचं नुकसान होते. हे अगदी खरं आहे. या अभ्यासाच्या निमित्ताने मी जेव्हा काही जुने संदर्भ आणि महसूल विभागाच्या नोंदी वाचत होतो ना, तेव्हा मला जाणवलं की मोजणीची प्रक्रिया ही अत्यंत ऐतिहासिक आहे. गावाकडे एखाद्या जमिनीची मोजणी असली की लोक तलाठी किंवा भूमी अभिलेख कार्यालयात जातात. हो, जातात. तिथे अधिकाऱ्यांच्या तोंडून टिपण बुक, क्षेत्र बुक, गुणाकार बुक असे शब्द ऐकले जातात. जुन्या नोंदींनुसार ब्रिटिशांनी 1800च्या दशकात गुंटर्स चेन म्हणजे लोखंडी साखळ्या वापरून हे सगळं मोजायला सुरुवात केली होती. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आपण या 3 शब्दांपासूनच सुरुवात करूया. हे टिपण बुक, क्षेत्र बुक आणि गुणाकार बुक नेमके काय प्रकार आहेत? सविस्तर बघूया. बघा, जमिनीची मोजणी ही खरोखरच ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेली अत्यंत शास्त्रशुद्ध आणि रंजक पद्धत आहे. जेव्हा मोजणी अधिकारी प्रत्यक्ष बांधावर किंवा शेतात जातो तेव्हा तो सोबत ती साखळी किंवा आत्ताच्या काळात प्रगत मोजणीची साधने घेऊन जातो. प्रत्यक्ष जागेवर जी काही मोजमापे घेतली जातात ती ज्या वहीत सगळ्यात आधी कच्च्या स्वरूपात नोंदवली जातात त्याला टिपण बुक म्हणतात. ही मोजणीची अगदी पहिली पायरी झाली. अच्छा, म्हणजे कच्चं काम. अगदी. आता क्षेत्रबुक म्हणजे काय? तर या टिपण बुकमधील कच्च्या आकडेवारीच्या आणि मोजमापांच्या आधारावर जमिनीचे एकूण क्षेत्र किती हे निश्चित करण्यासाठी जमिनीचे आकार आणि आकृत्या काढून ज्या पुस्तकात रीतसर नोंदी केल्या जातात त्याला क्षेत्रबुक म्हणतात. आणि तिसरं म्हणजे गुणाकार बुक. या पुस्तकात प्रत्यक्ष भूमितीशी सूत्र वापरून. माफ करा, मध्येच थांबवतो. नाही, बोला. या तिन्हीमध्ये नक्की फरक काय? म्हणजे कागदोपत्री सगळीकडे मोजणीच होते ना, या तिन्ही पुस्तकांचा कायदेशीर संबंध काय? आणि सामान्य माणसाने यातलं नक्की कोणतं पुस्तक पाहायचं? बघा कसं असतं. टिपण बुक हा तो मूळ कच्चा डेटा आहे जो प्रत्यक्ष बांधावर उभा राहून गोळा केलाय. क्षेत्रबुक हे त्या कच्च्या डेटाचं आकृत्यांमध्ये गेलेलं वर्गीकरण आहे आणि गुणाकार बुक हे त्याचं अंतिम गणितीय उत्तर आहे. बरं. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या तरतुदीनुसार जर 2 शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या हद्दीवरून किंवा बांधावरून वाद निर्माण झाला तर न्यायालय किंवा मोजणी अधिकारी सगळ्यात आधी टिपण बुक पाहतात. म्हणजे मूळ नोंद. अगदी बरोबर. कारण गुणाकार बुकमध्ये गणितात चूक होऊ शकते, पण प्रत्यक्ष बांधावर जे मोजमाप घेतलंय त्याचा मूळ आणि प्राथमिक पुरावा म्हणजे टिपण बुक. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या टिपण बुकला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा खरोखरच एक महत्त्वाचा दुवा आहे जो बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो. म्हणजे गणितातल्या उत्तरापेक्षा प्रश्न कसा सोडवला याला जास्त महत्त्व आहे. श्रोते हो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नक्की सांगा. आणि हो, अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता या मोजणीच्या टप्प्यावरून आपण थोडं पुढे जाऊया. मोजणी तर झाली, पण जमिनीची प्रतवारी आणि कर आकारणी कशी ठरते हा एक मोठा विषय आहे. संदर्भ साहित्यात क्लासर रजिस्टर,
दरवारी, बागायत तक्ता आणि आकारबंद हे शब्द वारंवार येतात. एखाद्या जमिनीची गुणवत्ता सरकार कसे ठरवतं? माझ्या अनुभवातून सांगते, जमिनीचा कर कसा ठरतो ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सूक्ष्म आणि वैज्ञानिक आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 68 नुसार जमिनीवर महसूल आकारण्याचा अधिकार सरकारला आहे. पण आपण पाहतो की निसर्गाने सगळी जमीन सारखी बनवली नाहीये. खरंय. नदीकाठच्या काळ्या मातीची सुपीक जमीन आणि डोंगराळ भागातील खडकाळ किंवा मुरमाड जमीन यावर सरकार समान कर कसा लावणार? म्हणूनच जमिनीचा पोत, मातीची खोली आणि सुपीकता ठरवण्यासाठी मोजणीच्या वेळी जे विशेष रजिस्टर वापरले जाते त्याला क्लासर रजिस्टर म्हणतात. यात प्रत्येक जमिनीचा एक क्लास किंवा वर्ग ठरवला जातो. म्हणजे हे एक प्रकारे जमिनीच्या गुणवत्तेचं रिपोर्ट कार्डच आहे. नदीकाठच्या जमिनीला जास्त मार्क्स आणि डोंगराळ जमिनीला कमी मार्क्स. अगदी तसंच. आता एकदा एक लातर रजिस्टरमध्ये जमिनीचा वर्ग ठरला की त्या वर्गानुसार त्यावर किती महसूल किंवा कर लावायचा याचा एक प्रमाणित दर ठरवला जातो. या दरांच्या अधिकृत नोंदवहीला दरवारी म्हणतात. यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे बागायत तक्ता. जर एखाद्या जमिनीत विहीर असेल किंवा तिला शासकीय कालव्याचे पाणी मिळत असेल तर ती जमीन जिरायती न राहता बागायती ठरते. बागायती जमिनीचं पीक उत्पादन जास्त असतं, साहजिकच तिचा महसूल करही वेगळा आणि थोडा जास्त असतो. या सर्व बागायती जमिनींची आणि पाण्याच्या स्रोतांची नोंद ज्या तक्त्यात स्वतंत्रपणे ठेवली जाते तो म्हणजे बागायत तक्ता. बरोबर. आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणजे आकारबंद. आकार म्हणजे कर किंवा टॅक्स आणि बंद म्हणजे निश्चित करणे. विशिष्ट गट नंबर किंवा सर्वे नंबरवर अंतिम किती कर भरायचा आहे हे ज्या दस्तऐवजात कायमस्वरूपी निश्चित केले जाते त्याला आकारबंद म्हणतात. हे सगळं ऐकताना जाणवतं की महसूल प्रशासनानं हे किती मायक्रो लेव्हलवर प्लॅन केलंय. मातीची खोली मोजण्यापासून ते पाण्याच्या उपलब्धतेपर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार यात आहे. होय. आणि यात काही क्विक फॅक्ट सांगते जे खूप कमी लोकांना माहीत असतात. तुम्हाला माहीत आहे का, ब्रिटिशांनी जेव्हा 1860च्या दशकात पहिली शास्त्रशुद्ध मोजणी केली तेव्हा जमिनीची सुपीकता मोजण्यासाठी आणीवारी पद्धत वापरली होती. अच्छा. हो. अधिकाऱ्यांकडून मातीत लोखंडी सळई खुपसून मातीची खोली मोजली जायची. जितकी माती खोल आणि काळी तितकी ती जमीन सुपीक मानली जायची. दुसरे तथ्य म्हणजे हा जो आकारबंद एकदा तयार होतो तो सहसा पुढील 30 वर्षांसाठी लागू राहतो. या 30 वर्षांच्या काळाला जमाबंदी किंवा सेटलमेंट पिरियड म्हणतात. या ऐतिहासिक नोंदी खरोखरच थक्क करणाऱ्या आहेत. पण मॅडम, या 30 वर्षांच्या जमाबंदीवरून लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज आहे. कोणता? अनेकदा असं ऐकायला मिळतं की एकदा का जमिनीचा आकारबंद ठरला आणि शेतीचा कर निश्चित झाला की तो जगातल्या कोणत्याही कायद्याने बदलता येत नाही. जमिनीवर नंतर काहीही उभं केलं तरी शेतीचाच कर लागतो. हे खरं आहे का? मुळीच नाही. हा अत्यंत चुकीचा समज आहे आणि यामुळे अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होतात. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 42 आणि 44 नुसार जर कोणी शेतजमीन अकृषिक म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल, ज्याला आपण NA म्हणतो, करण्यासाठी सरकारकडून रीतसर परवानगी घेतली तर त्या जमिनीचा कायदेशीर वापर बदलतो. आणि वापर बदलला की सरकार तिचा जुना शेतीचा आकारबंद त्वरित रद्द करते आणि त्या जागेवर नवीन अकृषिक आकार किंवा व्यावसायिक कर लागू करते. म्हणजे कर आणि आकारबंद कायमस्वरूपी नसतात, ते जमिनीच्या वापरावरून पूर्णपणे बदलू शकतात. हा गैरसमज वेळेवर दूर करणं खूप गरजेचं होतं, कारण अनेक लोक याच भ्रमात राहून कायदेशीर नोटीसचे धनी होतात. मंडळी, तुमच्या गावात अशी समस्या आहे का? समस्या कमेंटमध्ये लिहा. हो, नक्की सांगा आम्हाला. आपल्या महसूलशाही चॅनलच्या माध्यमातून आपण अधिकाधिक लोकांपर्यंत ही योग्य कायदेशीर माहिती पोहोचवू. हो, पण एक प्रश्न आहे. बोला ना. मोजणी झाली, जमिनीचा पोत ठरला, कर निश्चित झाला, पण हे सर्व कागदावरच्या आकडेवारीतून प्रत्यक्ष गावाचा नकाशात कसं बसतं? आणि संदर्भ साहित्यात वारंवार येणारे कच्चा सूड, पक्का सूड, हे सूड नक्की काय आहेत? नाव ऐकूनच हे शब्द थोडे विचित्र वाटतात. हो, नाही, नावावरून घाबरण्यासारखं यात काहीच नाही. सूड हा शब्द मूळ अरबी किंवा फारसी महसुली भाषेतून आला असावा, ज्याचा सोका अर्थ अनुक्रमणिका किंवा इंडेक्स असा होतो. अच्छा. जेव्हा संपूर्ण गावाची नव्याने मोजणी होते तेव्हा जुने सर्वे नंबर आणि मोजणीनंतर नव्याने दिलेले गट नंबर यांची अचूक सांगड घालण्यासाठी एक प्राथमिक यादी बनवली जाते. या प्राथमिक यादीला कच्चा सूड म्हणतात. म्हणजे एक ड्राफ्ट
अगदी. ही एक प्रकारची ड्राफ्ट यादी असते जी ग्रामपंचायतीत किंवा चावडीवर लावली जाते. यावर लोकांच्या हरकती आणि तक्रारी मागवल्या जातात. हरकतींचं निराकरण झाल्यावर जी अंतिम त्रुटीविरहित आणि अधिकृत अनुक्रमणिका तयार होते त्याला पक्का सूड म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कच्चा सूड हे विधेयक आहे आणि पक्का सूड हा संमत झालेला कायदा. आणि यावरून तयार होणारे नकाशे कसे असतात? गावचे नकाशे आणि फाळणी नकाशे यात प्रशासकीय स्तरावर काय फरक असतो? गावचा नकाशा हा एका विशाल कॅनव्हाससारखा असतो. त्यात संपूर्ण गावाची बाह्य सीमा, रस्ते, नद्या, ओढे आणि गावातील सर्व गट नंबर एकत्रितपणे दर्शवणारा तो एक मोठा नकाशा असतो. तर फाळणी नकाशा हा अत्यंत विशिष्ट असतो. जेव्हा एका मोठ्या गट नंबरचे अनेक हिस्से होतात, भावाभावां जमिनीच्या वाटण्या होतात किंवा जमीन विकली जाते, तेव्हा त्या एका गटाचे झालेले तुकडे आणि त्यांच्या अचूक सीमा दाखवणारा सूक्ष्म नकाशा म्हणजे फाळणी नकाशा. अनेकदा लोकांना हे नकाशे वाचताच येत नाहीत. हो, ते खूपच क्लिष्ट दिसतात. म्हणूनच मी तुम्हाला नकाशा कसा वाचायचा याची एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्टच देते. नीट ऐका. पहिली पायरी, नकाशावर नेहमी उत्तर दिशा दर्शवणारा बाण शोधा आणि त्यानुसार नकाशा सरळ धरा. बरोबर. दुसरी पायरी, नकाशाच्या एका कोपऱ्यात दिलेलं प्रमाण किंवा स्केल वाचा. तिसरी पायरी, तुमच्या गट नंबरच्या आजूबाजूला असलेल्या नैसर्गिक खुणा जसं की शिवधुरा, ओढा किंवा रस्ता ओळखा. आणि चौथी पायरी, फाळणी नकाशा पाहत असाल तर पोटहिस्से दर्शवणाऱ्या तुटक रेषा आणि त्यावरील मोजमापे स्वतःच्या जागेवर जाऊन पडताळून पहा. हे नकाशे म्हणजे केवळ कागदावर रेखाटलेल्या रेषा नसतात, ते तुमच्या जमिनीचं भविष्य आणि हक्क असतात. त्यामुळे ते नीट वाचता येणं अत्यंत आवश्यक आहे. ही चेकलिस्ट खरोखरच अत्यंत उपयुक्त आहे. ही टिप ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःच्या जमिनीचा नकाशा काढून पाहणार का? नक्की सांगा. आता आपण या सखोल चर्चेच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे येतोय. जमिनीचे हक्क आणि त्यात प्रशासकीय पातळीवर होणारे बदल. माझ्याकडे असलेल्या यादीत अधिकार अभिलेख, शेतवार पत्रक, वसलेवार बुक, प्रतिबुक आणि कमी जास्त पत्रक असे शब्द आहेत. हे सर्व कागदपत्र आणि रजिस्टर एका शेतकरी कुटुंबाच्या आयुष्याशी कसे जोडलेले आहेत? अगदी सोप्या भाषेत सांगते. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 148 नुसार तयार होणारा सर्वात महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज म्हणजे अधिकार अभिलेख किंवा रेकॉर्ड ऑफ राईट्स. याच अधिकार अभिलेखाचे आणि पीक पाहणीचे एकत्रीकरण म्हणजे आपला परवलीचा सातबारा उतारा. अच्छा. अधिकार अभिलेख हा खऱ्या अर्थाने सातबाराचा आत्मा आहे. जमिनीवर नेमका कोणाचा हक्क आहे, कोणाचा बोझा आहे, बँकेचे कर्ज आहे का, हे सर्व यात कायदेशीररित्या नमूद असते. म्हणजे आपण जो नेहमी सातबारा पाहतो त्याचा मूळ बेस हा अधिकार अभिलेख आहे. तर आता शेतवार पत्रक म्हणजे काय? तर गावातील सर्व जमिनींची त्यांचा गट नंबरनुसार क्रमाने केलेली एक विस्तृत यादी. यात मालकाचे नाव, जमिनीचे एकूण क्षेत्र आणि त्यावर ठरलेला कर किंवा आकार यांची एकत्रित नोंद असते. आणि वसलेवार बुक हे महसूल गोळा करणाऱ्या तलाठ्याचे सगळ्यात मुख्य हत्यार आहे. गावातून एकूण किती कर जमा करायचा आहे आणि प्रत्यक्षात चालू वर्षात किती वसूल झाला आहे, कोणाकडे किती थकबाकी आहे, याचा संपूर्ण हिशोब या वसलेवार बुकमध्ये असतो. आणि ते प्रतिबुक हे नावावरूनच लक्षात येईल. ही एक डुप्लिकेट कॉपी असते. जुन्या काळी तंत्रज्ञान नव्हते. कागदपत्रे फाटण्याची, पावसाने भिजण्याची किंवा गहाळ होण्याची भीती असायची. म्हणून तहसील स्तरावर मूळ दस्तऐवजांचे एक प्रतिबुक अत्यंत सुरक्षितपणे जपून ठेवले जायचे. खरोखरच एक मजबूत बॅकअप प्लॅन होता. जुन्या काळातील प्रशासकीय व्यवस्थेची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे. पण मॅडम, हे कमी जास्त पत्रक काय भानगड आहे? नावावरून असं वाटतं की जमिनीचे क्षेत्र आपोआप कमी जास्त होते की काय? एक किस्सा पाहूया. माझ्याकडे काही वर्षांपूर्वी एक शेतकरी अत्यंत त्रस्त अवस्थेत आला होता. त्याच्या जमिनीतून शासनाचा एक महामार्ग गेला होता. शासनानं कायदेशीररित्या त्याची 20 गुंठे जमीन संपादित केली होती आणि त्याला मोबदलाही मिळाला होता. पण अडचण अशी होती की त्याच्या 7/12 उताळ्यावर त्याचे मूळ क्षेत्रच दिसत होते आणि तलाठी त्याला त्या संपादित झालेल्या 20 गुंठ्यांचाही कर दरवर्षी मागत होता. अरेच्छा,
असं का? असं का झालं? कारण भूमी अभिलेख विभागाने मोजणी करून कमी जास्त पत्रक, ज्याला KJP म्हणतात, ते तलाठ्याकडे पाठवलेच नव्हते. कमी जास्त पत्रक हे असं अधिकृत डॉक्युमेंट आहे जे जेव्हा जमिनीच्या क्षेत्रात किंवा आकारात शासनाच्या एखाद्या निर्णयामुळे, भूसंपादनामुळे किंवा वाटणीमुळे बदल होतो तेव्हा ते अधिकृतपणे नोंदवण्यासाठी तयार केले जाते. जोपर्यंत ते पत्रक तलाठ्याकडे येत नाही तोपर्यंत तलाठी स्वतःहून 7/12 उतार्यावरील क्षेत्र कमी किंवा जास्त करू शकत नाही. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. एक मिनिट, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एका प्रशासकीय कागदाच्या अभावामुळे त्या शेतकऱ्याला स्वतःची नसलेल्या जमिनीचा कर नाहक भरावा लागत होता. आजच्या या चर्चेतून आपण खऱ्या अर्थाने महसुली कागदपत्रांचा खजिना उघडला आहे. टिप्पणबुकची ऐतिहासिक मोजणीपासून सुरू झालेला प्रवास, आकारबंद, पक्का सूड, फाळणी नकाशे करत करत आपण अधिकार अभिलेख आणि कमी जास्त पत्रकापर्यंत सविस्तर आलो. नक्कीच. आणि या सगळ्या 16 शब्दांचा अंतिम परिणाम आपल्या 7/12 उतार्यावर आणि दैनंदिन जीवनावर कसा होतो हे अगदी लख्खपणे समजून घेतलं. अगदी बरोबर. पण आज आपण या सर्व कागदपत्रांचा प्रवास पाहिला असताना माझ्या मनात एक विचार येतोय. आजच्या या डिजिटल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात जेव्हा जमिनींची मोजणी सॅटेलाइट आणि प्रगत ड्रोनने होत आहे, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय, तेव्हा हे जुने टिप्पणबुक आणि गुणाकार बुक भविष्यात कसं स्वरूप घेतील? तंत्रज्ञान या 16 शब्दांना इतिहास जमा करेल की त्यांना एक नवीन, अधिक पारदर्शक आणि डिजिटल ओळख देईल? हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जाता जाता एक गोष्ट नक्की सांगेन. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी महसुलाचे हे कागदपत्र म्हणजे केवळ जुने, धूळखात पडलेले कागद नाहीत. ती तुमच्या पूर्वजांच्या घामाची पावती आहे. ती पिढ्यानपुढ्यांची संपत्ती, तुमचा इतिहास आणि तुमची ओळख आहे. जेव्हा तुम्ही हे क्लिष्ट वाटणारे शब्द समजून घेता तेव्हा तुम्ही फक्त कायदाच समजून घेत नाही, तर तुमच्या हक्कांचे खऱ्या अर्थाने रक्षणकर्ते बनता. ज्ञानासारखं दुसरं कोणतंही शस्त्र नाही. आणि महसूल कायद्याची अचूक माहिती ही तर प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक अभेद्य ढाल आहे. क्या बात आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हो, नक्की करा. त्यामुळं पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर माहिती हवी आहे हे कमेंट करून नक्की सुचवा. तसेच नवनवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. अगदी. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही ज्यातून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचते. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.